नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझा. गेल्या काही दिवस आपण लोकांची थेट निगडीत अशा विषयांवरती परिषदा घेतोय आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आज आम्ही एमपीएससी परिषद घेतलेली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा. आपल्याला कल्पना आहे भारतामध्ये एक केंद्रीय लोकसेवा आयोग आहे ज्याच्यासाठी अखिल भारतीय पातळीला परीक्षा होतात आणि प्रत्येक राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतात. महाराष्ट्रामधल्या एमपीएससीच्या बाबतीत मात्र नेहमी वादामध्ये असणारा हा आयोग आहे, कारण त्याच्या परीक्षा उशिरा होतात. कधी त्याच्या निवडीबद्दलचे काही विविध गोंधळाचे मुद्दे उपस्थित होतात. वर्ष 2 वर्ष परीक्षा चालतात, वय डिवार होऊन जातं, संधी संपलेल्या असतात आणि मग कोर्ट कचेऱ्या, मग आधीच्या रिझल्टला दुसऱ्या कोणीतरी यायचं आणि कोर्टामध्ये केस टाकायची, मग त्यांचे रिझल्ट खोळंबणार, नोकऱ्या लागलेल्या असतात, ट्रेनिंग झालेलं असतं पण नोकरीचा पत्ता नाही. अशा सगळ्या घटना एमपीएससीच्या बाबतीत घडलेल्या आहेत. आणि आता या कोरोनाच्या काळामध्ये या समस्येनं मोठं गंभीर रूप धारण केलेलं आहे, कारण मागच्या वर्षीच्या या परीक्षांचे निकाल लागलेले नाहीयेत आणि आता पुढचं शेड्यूल काय आहे त्याची कल्पना नाहीये. आणि त्या तुम्ही लक्षात घ्या, यूपीएससीनं, आपण मगाशी पाहिलं असेल, यूपीएससीनं आपला परीक्षेचा पुढचा टाइम टेबलचा आराखडा दिला सुद्धा. ऑक्टोबरमध्ये प्रिलिम, जानेवारीमध्ये मेन्स. हे जर का कोरोनाच्या काळात एक राष्ट्रीय स्तराची परीक्षा पद्धती जर का करू शकते, केंद्रीय आयोग करू शकतो, तर एमपीएससीला महाराष्ट्रापुरता करायला काय हरकत आहे? किमान आधीचे निकाल द्यायला काय हरकत आहे? लोकांच्या मनातले, विद्यार्थ्यांच्या मनातले हे सगळे प्रश्न घेऊन आपण ही एमपीएससी परिषद भरवलेली आहे. आणि यामध्ये सहभागी होणार आहेत, माझ्यासोबत असतील तुकाराम जाधव, युनिक अकॅडमीचे संचालक, याशिवाय महेश भडे, विद्यार्थी प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. आनंद पाटील हे स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ या मासिकाचे संपादक, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा सेंटर आहे पुण्यातलं, जे महाराष्ट्रभरात त्याच्या शाखा आहेत, त्याचे सर्व आहेत आपल्यासोबत. मधुकर कोकाटेची आहेत, एमपीएससीचे माजी अध्यक्ष. याशिवाय माधुरी साळुंखे आणि सुमित कवडे हे एमपीएससी परीक्षार्थी आहेत. या सगळ्यांचं स्वागत. आणि याशिवाय माझ्यासोबत माझी सहकारी भारती सुद्धा असेल या प्रश्नोत्तरांमध्ये सामील होण्यासाठी. आपण पहिल्यांदा विद्यार्थ्यांकडनं समजून घेऊयात की त्यांच्या समस्या काय आहेत आणि मग याच्यातले जे बाकीचे स्टेक होल्डर आहेत, जसे की कोकाटे किंवा जाधव वगैरे ही मंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. मी सुरुवात करतो पहिल्यांदा माधुरी साळुंखे पासून. माधुरी, मला पहिल्यांदा सांगा, एक प्रमुख 5 मुद्दे जर का विचारायचे म्हटले की एमपीएससीच्या महाराष्ट्रातल्या परीक्षार्थींना कोणत्या 5 समस्यांना या क्षणी तोंड द्यावं लागतंय, तर 5-3 जे काही तुम्हाला पहिले प्रमुख 2-3 मुद्दे वाटतात ते आम्हाला सांगा. सर, पहिला मुद्दा असा की आज म्हणजे एमपीएससी अशी परीक्षा नाहीये की जिचा अभ्यास आपण 1 ते 2 महिन्यात अभ्यास करून उत्तीर्ण होऊ शकतो. ती एक अशी परीक्षा आहे की ज्यासाठी आपण वर्षानुवर्ष त्यांचा अभ्यास करत असतो. तर मग जेव्हा आपण त्या परीक्षांचा मुलं इतका कष्ट करून अभ्यास करता, तर आम्हाला काही अफवांना सामोरं जावं लागतं. त्या म्हणजे की यावर्षी तुमच्या परीक्षा होणारच नाहीये किंवा तुमची परीक्षा ही पुढच्या वर्षी होणार आहे. तर अशा अफवांना सामोरं जाताना आमचं जे मनोबलाचं खच्चीकरण होतंय, तर त्यासाठी एमपीएससी आयोगानं काहीतरी ऑफिशियल स्टेटमेंट द्यावं असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर एक मुद्दा असा जो की खूप साधा आहे, पण त्याबद्दल जास्त बोललंही जात नाही, पण एक मुलगी म्हणून, एक मुलींचं प्रतिनिधित्व करते. तर खेड्यापाड्यात आपल्याला माहितीये मुलींना शिकणंच खूप मोठी गोष्ट आहे. पण जेव्हा आई वडील या स्पर्धा परीक्षांकडे बघतात तेव्हा त्यांना वाटतं की बाबा यात सक्सेस रेशो खूप कमी आहे. आणि जेव्हा ते समाजाकडे बघतात तर तेव्हा ते त्या मुलींना स्पर्धा परीक्षांकडे वळू देत नाही. आणि त्यामधलेच काही अंशी पालक आपल्या मुलींना करू देतात, पण ते सुद्धा सांगतात की तुला 1 ते 2 वर्षात जे करायचे ते कर आणि त्या 2 वर्षांनी आम्ही पुढचा विचार करू. तर त्या मुलींनी करायचं काय? ज्यांचं स्वप्न होतं, ज्यांचं ह्या अटेम्प्ट मध्ये त्यांना स्वतःला सिद्ध करायचं होतं. माधुरी, तू आत्ता मुलींबद्दलचा प्रश्न मांडलेला आहे, म्हणून मी तुला एक प्रश्न विचारते की आत्ता कोरोना नंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तुला असं वाटतं की अनेक मुलींना आपलं एमपीएससीचं स्वप्न सोडून द्यावं लागेल जर लवकर आयोगाने तारखा जाहीर केल्या नाहीत किंवा काहीतरी ठोस त्याच्याबद्दल आलं नाही तर? नक्कीच मॅडम, खूप म्हणजे बहुतांशी मुलींना हे स्वप्न सोडून द्यावं लागेल की जे स्वतःला ते अधिकारी म्हणून जे स्वप्न बघत होत्या, ते स्वप्न त्यांना या लॉकडाऊनमुळे, या एमपीएससी आयोगाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना सोडावं लागेल असं मला निश्चितच वाटतंय. आपण बाकीच्या विद्यार्थ्यांचा एक, म्हणजे जे बाकीचे परीक्षार्थी आपले मित्र आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं एक राऊंड पूर्ण करूयात, म्हणजे त्यानंतर आपल्याला जे मान्यवर आहेत या परीक्षेतले स्टेक होल्डर, मग स्पर्धा परीक्षा केंद्र चालक असतील किंवा आयोगाचे माजी अध्यक्ष असतील. सुमित कवडे, जर का माझा आवाज पोहोचत असेल तर हाच प्रश्न तुमच्यासाठी. सर, जसं की माधुरीने सांगितलं की ही एक्झाम अशी आहे की ज्याच्यासाठी प्रिपरेशनसाठी फार मोठा कालावधी लागतो. कमीत कमी 1 वर्षाचं त्याच्यामध्ये मेहनत असतं. आणि ऍट द सेम पॉइंट ऑफ टाइम ही परीक्षा देणाऱ्यांची, विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती काही लाखांमध्ये आहे.
तर असंही नाही की काहीशे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये फॉर्म भरणारे जवळजवळ 7 ते 8 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात राज्यसेवेच्या एक्झामसाठी, आणि त्यातले जवळपास निम्मे लोक हे ऍक्च्युअल एक्झामसाठी अपिअर होतात. तर आणि हे कोरोनामुळे जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे जॉब लॉस झालेले आहेत, ले ऑफ झालेले आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी जे आजपर्यंत सिरियस नव्हते एक्झाम बद्दल, ते लोक पण आता ह्या वर्षीच्या एक्झामसाठी ते लोकही ह्या शासनाच्या रिक्रुटमेंटकडे लक्ष देऊन आहेत. तर त्यासाठी ह्या वर्षीची जी एक्झाम आहे ती प्रायव्हेट सेक्टरचं एकंदरीत कंडिशन लक्षात घेता अत्यंत महत्वाची आहे विद्यार्थ्यांना. बरोबर, हे सगळे मुद्दे आपल्याला विचारायचे आहेत. मी आता जातोय मधुकर कोकाटे यांच्याकडे, थेट अध्यक्षच राहिलेले ते एमपीएससीचे. कोकाटे सर, याच्यातले काही प्रश्न हे कोरोनाच्या काळाशी संबंधित आहेत आणि काही प्रश्न सनातनच आहेत, म्हणजे एमपीएससीच्या बाबतीत हे प्रश्न नेहमीच होते. याकडे आपण कसं पाहता? आपण आपल्या कालावधीत त्यांना ऍड्रेस करण्याचा काही प्रयत्न केला होता का, आणि आपण आता सजेशन्स काय द्याल? नाही, तर माधुरीने आणि यांनी जे मुद्दे आता मांडलेले आहेत, पहिला त्यांचा मुद्दा असा होता की 2 वर्ष 3 वर्ष प्रिपरेशन करावी लागते आणि त्याला असं निश्चित असं शेड्यूल एमपीएससीचं दिसत नाही. पूर्वी असं होतं, मध्ये एमपीएससीचा कारभार विस्कळीत झाला होता, त्यावेळेस हे सर्व डिस्टर्ब झालं होतं, पण नंतर व्यवस्थित वेळापत्रक देण्यात येत होतं. पण ते व्यवस्थित वेळापत्रक जे आहे ते अगदी 100% तंतोतंत फॉलो झालं असं कधी झालं नाही. त्यात थोडा बहुत फरक झाला, परंतु एमपीएससीने सर्व परीक्षांचं वेळापत्रक देण्याचा प्रयत्न केला होता, ते राबवण्याचा प्रयत्न केला होता. आणि यावर्षी सुद्धा त्यांनी मे महिन्यामध्ये ही प्रिलिम परीक्षा जी आहे ती ठरवलेली होती, परंतु नेमकं कोरोनाच्या या इश्यूमुळे एमपीएससीच काय युपीएससीची सुद्धा प्रिलिम मे महिन्यातच होती, ती होऊ शकली नाही. आणि आताच त्यांनी आपल्याकडून आम्हाला कळतं की ऑक्टोबरमध्ये ती प्रिलिम घेणार आहेत. आणि कोरोनामुळे आता आणखी याच्यात काही विशेष बदल झालेला आहे. तर एमपीएससी मध्ये हा इश्यू नव्हता असं नाही, परंतु त्यांनी ऍड्रेस करण्याचा बराच प्रयत्न केला आणि 100% वेळापत्रक फॉलो करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 100% यश आलं असं मी म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी यश आलं असं म्हणावं लागेल. अर्थात. आपल्याबरोबर आता महेश बडे आहेत. महेश, पुण्यात जे विद्यार्थी येतात शिक्षणासाठी किंवा एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे जे काही प्रश्न असतात ते मांडतात. महेश, मला सांगा की आत्ता या क्षणी तुम्हाला मुलांसमोरचे काय महत्वाचे प्रश्न दिसत आहेत, काय मोठे प्रश्न आहेत? मागण्या आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची मागणी म्हणजे शासनाने मागील महिन्यामध्ये जो जी आर काढला होता नोकर बंदीच्या संदर्भात 1 वर्षाचा, तो मागे घेतला पाहिजे. त्याच्यावर फेरविचार करून विद्यार्थ्यांचं हित आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण की विद्यार्थी गेल्या 4-5 वर्षापासून अभ्यास करतायत, त्याच्यामुळे तो शासनाने निर्णय मागे घेतला पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्वाचं बघितलं तर महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 34 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, 72,000ची मेगा भरती. तर त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जे काही ऑनलाईन टेंडर मागवले तर ते ऑनलाईन टेंडर न मागवता एमपीएससीच्या द्वारे सगळे परीक्षा घेतल्या पाहिजेत, केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या धर्तीवरती. म्हणजे एका राज्यामध्ये एकच एमपीएससी जर असेल तर सगळ्या परीक्षा व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतात. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही प्रतीक्षित निकाल आहेत तर ते निकाल लवकर एमपीएससीने लावले पाहिजेत. आणि चौथी सगळ्यात महत्वाची मागणी असेल की आज युपीएससीने प्रिलिमची डेट डिक्लेअर केली आहे, तर त्याच धर्तीवरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 ते 2 दिवसामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा कधी होणार आहे आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा कधी घेतली जाणार ही लवकरात लवकर घोषणा ही करणं गरजेचं आहे. महेश, तुम्ही मागण्या काय विद्यार्थ्यांच्या त्या सांगितल्यात, पण आता तुम्ही अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात असता. गेले 2-2.5 महिने कदाचित पुण्यातून विद्यार्थी परत गेलेत आपापल्या गावी. आता काय परिस्थिती आहे? म्हणजे अनिश्चिततेचं वातावरण आहे हे समजू शकतो, पण काय काय समस्या भेडसावतायत मुलांना? म्हणजे एका प्रश्नाबद्दल आम्ही आता बोललो की एज डिबार होण्याचा धोका आहे जर लवकर परीक्षा घोषित झाल्या नाही तर. अशा आणखी काय समस्या आहे ज्यांना विद्यार्थी तोंड देत आहेत? आता जर आपण पाहिलं तर बरेचसे विद्यार्थी हे लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरी गेलेले आहेत. तर पुण्यामध्ये जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. आणि पुण्यामध्ये सध्या रेड झोन असल्यामुळे सगळ्यात जास्त विद्यार्थी हे पुण्यामध्ये तयारी करतायत. बरेच विद्यार्थी हे 2 महिन्यापूर्वीच आपल्या घरी गेलेले आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे नोट्स बुक्स असतील ते सगळे इथंच आहेत. तर या विद्यार्थ्यांसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने याबाबत विचार करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घेऊन या परीक्षेच्या बाबत त्यासोबत या संदर्भात कुठेतरी विचार करता येईल का की पुणे आणि मुंबई स्किप करून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये या परीक्षा घेता येतील का, आणि विद्यार्थ्यांना या संदर्भात लवकरात लवकर न्याय मिळणं हे गरजेचं आहे.
इकडे मला आपल्या ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीने अनेकांनी माझ्या फेसबुक किंवा ट्विटरवरती आम्हाला भरपूर सजेशन्स आणि प्रतिक्रिया आणि स्वतःचे अनुभव येत आहेत. माझ्या फेसबुकवरती स्वप्नाली जाधव यांनी काही एक उदाहरण मांडलेले की या एमपीएससीच्या कारभारामध्ये किती सुरळीतपणा आणायची गरज आहे. उदाहरणार्थ आयोगानं पोलीस उपनिरीक्षकची परीक्षा जर का मार्च 2020ला घेतली, पूर्व परीक्षा घेतली, तर मुख्य परीक्षा ऑगस्टला होईल, निकाल फेब्रुवारी 2021ला लागणार, शारीरिक चाचणी ऑक्टोबर 2021ला आणि त्यानंतर सगळा पुढचा निकाल लागायला पुढे आणखी मार्च म्हणजे 2021च्याही पुढे हा विषय सगळा जाईल. इतका काळ या नियुक्तीपर्यंत, मग पुढे नियुक्ती आणखी, आणि त्यातून मध्या काळात आरक्षणाचे जे काही मुद्दे उपस्थित झाले त्याच्या जर का कोणी लिटिगेशनमध्ये हा विषय नेला, न्यायिक प्रक्रियेमध्ये नेला, तर मग त्या नियुक्तीला पण काही अर्थ नाही. या सगळ्यातून तोडगा कधी निघणार? एक इतकी महत्वाची ही बॉडी आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मगाशी एक चांगला मुद्दा आपल्या समोर आला की या कोरोनाच्या काळात जेव्हा प्रायव्हेट जॉब्स कमी होत आहेत, काढले जात आहेत, अशा वेळी सरकारी नोकऱ्यांकडे ओढा मुलांचा जास्त आहे. राजपत्रित अधिकारी होण्याचा राजमार्ग म्हणजे एमपीएससी आहे. मग ही सगळी अनिश्चितता का? आपण तुकाराम जाधव यांच्याकडे जाऊयात. युनिक अकादमीचे तुकाराम जाधव आपल्या सोबत आहेत. तुकाराम जाधवजी, तुम्ही या सगळ्या विषयांकडे कसं पाहता? तुम्ही तर अनेकदा याला तोंड दिलंय. सर, मला वाटते की 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत. हा पहिला मुद्दा जो हा आहे की कदाचित काही विद्यार्थी या सगळ्या प्रलंबित प्रोसेसमुळे त्यांचं एज बार होण्याची शक्यता आहे. तर मला वाटते की आयोगानं तसं न करता त्यामध्ये सूट द्यायला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा जो मेजर कन्सर्न आहे, माझ्या आधीचे जे पॅनलिस्ट होते त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता किंवा अधोरेखित केला होता की विद्यार्थ्यांना आयदर अडकल्यामुळं किंवा ते अनपेक्षितपणे घरी जावं लागले असल्यामुळे त्यांना मटेरियलचा प्रॉब्लेम आहे. तो जसा आज युपीएससीनं, केंद्र लोकसेवा आयोगानं ऑक्टोबर ही तारीख डिक्लेअर केली आहे, 4 ऑक्टोबर, जेणेकरून त्यांना प्रिलिम्सच्या तयारीसाठी पुरेसा वेळ उपलब्ध होईल. त्यामुळे वेळेची उपलब्धी हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा मला असं वाटतंय की संपूर्ण मुलाखती झालेल्या आहेत राज्यसेवेच्या, आणि जर येत्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जर त्याचा निकाल जाहीर होऊ शकला तर मला असं वाटतं की एक सकारात्मक वातावरण त्याच्यामध्ये निर्माण होईल. म्हणजे चौथी जी महत्वाची गोष्ट आहे की हे खरं तर बालभारतीने केलेलं आहे, एनसीआरटीने केलेलं आहे, आणि हे सर्व विद्यार्थ्यांना जे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत, तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची पाठ्यपुस्तकं असतील, एनसीआरटीची पाठ्यपुस्तकं असतील, आणि वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती अनेक चांगल्या संदर्भ ग्रंथांचं पीडीएफ फाईल्स उपलब्ध आहे. तो मला असं वाटतं की या मटेरियलचा देखील विद्यार्थ्यांना चांगला फायदा करून घेता येऊ शकतो. पण जसं तुम्ही या चर्चेमध्ये जो गाभ्याचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की टाइम टेबल जेवढ्या लवकर डिक्लेअर करता येईल तेवढ्या लवकर एका अर्थानं ही जी काही नकारात्मक उदासीन अशा प्रकारची परिस्थिती आहे ती बाजूला जाईल आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल. एक इकडे फक्त वयाचा मुद्दा जो मगाशी भारतीने उपस्थित केला तो मी कोकाटेंकडे घेऊन जातो, कारण आपल्यासोबत या क्षणी तरी एमपीएससीचे थेट अधिकारी तरी या चर्चेत नाही आहेत. म्हणजे असं काही झालं आणि एमपीएससीच्या आयोगाच्या सदस्यांनी किंवा कोणी एबीपी माझाला फोन करून या चर्चेत सहभागी व्हायची तयारी दाखवली तर फारच छान, स्वागतच असेल त्यांचं. पण तुर्तास तरी हा प्रश्न मी माजी अध्यक्षांकडे नेतोय. कोकाटे सर, याच्यातला आता एक मुद्दा उपस्थित होतोय की या वेळेचा जो काही उपद्व्याप झालेला आहे कोरोनामुळे, त्याच्यामुळे कोणी एज डिबार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आला, म्हणजे परीक्षा टळून गेली किंवा वय टळून गेलं, रिझल्ट नंतर आहे आणि विशिष्ट प्रकारे काय 4-5 अटेम्प्ट असतील त्यातली ती संधी निघून गेली, तर आता सुमोटो एमपीएससीने असा निर्णय घ्यावा का की या मधल्या काळामध्ये ज्यांच्या परीक्षेच्या निकालामुळे किंवा परीक्षेच्या मुदतीमुळे वयाची अडचण येत असेल तर त्यांना संधी दिली जाईल? नाही, या मुद्द्यात काही फारसं तथ्य आहे असं मला वाटत नाही. बरं. कारण ज्या परीक्षांकरता विद्यार्थी आता बसलेले आहेत त्यांनी जेव्हा अर्ज केला होता त्या अर्ज केलेल्या दिवशी त्यांचं जे वय असेल तेच ग्राह्य धरण्यात येते. परीक्षा उशिरा झाली तर तो डिबार झाला असं होत नाही, निकाल उशिरा लागला म्हणजे तो डिबार झाला असं होत नाही. त्यामुळे जरी मे महिन्यामध्ये प्रिलिम झाली नाही, ती जर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये झाली तर संधी गेली असं नाही. कदाचित यांना असं म्हणायचं म्हणजे यांचं म्हणणं असं असावं की पुढची संधी जी आहे म्हणजे 2020ची परीक्षा जी आहे किंवा 2020ला जी जाहिरात निघेल ती कोरोनाचा जर इफेक्ट खूप लांबला तर ती परीक्षा होईल का, ती केव्हा होईल वगैरे वगैरे. पण मला वाटतं आज तो मुद्दा गैरलागू आहे. आज ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे, ज्यांना परीक्षेकरता बोलवले आहे, त्या लोकांचं वय जे आहे ते एज बार होणार नाहीत. आणि दुसरं एक मगाशी बोललेत की युपीएससीने 4 ऑक्टोबर ही तारीख जाहीर केलेली आहे. आणि मला वाटते एमपीएससी सुद्धा हा लॉकडाऊन उठल्यानंतर तारखा जाहीर करू अशा प्रकारचं त्यांचं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं. आता मी काही सध्या एमपीएससीमध्ये नाही आहे, पण माझी माहिती अशी आहे की युपीएससीची परीक्षा आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये खूप फरक आहे. आज पुण्यापुरता विचार करायचा झाला तर पुण्याला
MPSCचे प्रिलिमचे 40,000 विद्यार्थी इथं परीक्षा देतात. सर्वात जास्त विद्यार्थी पुण्यात असतात. हो. आता ही परीक्षा प्रिलिम पुढे लांबली, पण पुढे लांबली ती UPSCचे विद्यार्थी कमी असतात, त्यांना फारसा फरक पडत नाही. परंतु ह्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा घेताना तुमचं सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग याचा विचार करावा लागेल. आज जवळजवळ 1200 खोल्या पुण्यामध्ये यांना लागत होत्या, आता कदाचित 1600 किंवा 1800 लागतील. तर त्यांना शाळा उघडल्याशिवाय किंवा शाळेशी संपर्क साधल्याशिवाय, आणि ह्या परीक्षा पुन्हा जिल्हाधिकारीच कंडक्ट करत असतात, जे कोरोनाशी आज संबंधित आहेत तेच लोक परीक्षेशी संबंधित आहेत. त्यामुळे हे अगदी करणारच नाही, तसं होणार नाही. माझी माहिती अशी आहे की MPSCची सुद्धा इच्छा साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान ही प्रिलिम घ्यावी अशी आहे. आणि आणखीन एक तिसरा मुद्दा मगाशी माधुरीनी आणि बाकीच्यांनी मांडला की ज्या राज्यसेवेच्या मुलाखती झाल्या त्याचा निकाल साधारणतः या महिन्यात त्यांना पहिल्या आठवड्यात, दुसरं तुकाराम जाधवांनी सुद्धा म्हटलं की पहिल्या दुसऱ्या आठवड्यात झाला पाहिजे. माझी माहिती अशी आहे की MPSCचं या महिन्यामध्ये तो निकाल लागला पाहिजे, अशा प्रकारचे त्यांचे प्रयत्न आहेत. विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत. माधुरी साळुंखे हिच्याकडे मी परत एकदा जाईन. माधुरी, मगाशी आपल्याला जे कोकाटे सर आहेत, माजी अध्यक्ष राहिलेले, त्यांनी काही मुद्दे मांडले की MPSCचं जेवढं चित्र वाईट बनवलं जातंय किंवा दाखवलं जातंय तितकं ते नाहीये. MPSC कडे सुद्धा नियोजन आहे, अनेक वेळा त्यांनी ते पाळलेलं सुद्धा शेड्यूल आहे. महापोर्टलचा अनुभव MPSC बरोबर मिक्स करू नका, एकूण असाही सूर आपल्याला दिसून येतोय. तुमचं काय म्हणणं आहे? सर, माझं म्हणणं असं आहे की UPSCची जी प्रिलिम्स एक्झाम होणार होती ती 31 मेला होणार होती. त्यांनी लवकरात लवकर पुढच्या परीक्षेचं सुद्धा नियोजन दिलं. आणि आपण जर बघितलं, राज्यसेवेची जी प्री आहे ती 5 एप्रिलला होणार होती आणि 3 मेला ही कंबाईंड एक्झाम होती. तर मग जर UPSC लवकरात लवकर निर्णय घेऊ शकते, मग MPSC दरवेळेसच MPSCचं असं वागणं का? म्हणजे विद्यार्थ्यांचा विश्वास उडायला लागलाय आता MPSC वरनं. कारण की MPSCचे भरती होतात, निकाल लागत नाही, एक्झाम होते, निकाल लागायला 1-2 वर्ष लागतात. मग नेमकं हे MPSC आयोगावर आम्ही विश्वास ठेवावा की नाही? पुन्हा एकदा मी कोकाट्यांकडे जातो. कोकाटेजी, आपण एकीकडे MPSCचे काही बाजू लढवताय, चांगली गोष्ट आहे, पण मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. माझ्या फेसबुकवरती आलेले देवयानी पाटील पवार यांचा मुद्दा आहे. MPSCने अनिश्चितता कमी केली पाहिजे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019ची 24 नोव्हेंबरला झाली, अजून फायनल आन्सर की आलेली नाही. अशा परीक्षांचा रिझल्ट लवकर लागत नाही. विद्यार्थ्यांना प्लॅन बी इम्प्लिमेंट करावा की इंटरव्ह्यूसाठी अभ्यास करावा याचा गोंधळ उडतो. त्यातून जर का तुम्ही मगाशी माधुरीसह जर का उदाहरण घेतलं तर स्त्रिया, मुलींच्या बाबतीत याला दुहेरी अंग असतं की आपले अटेम्प्ट्स किती आहेत, ओपन मध्ये असेल तर आपले अटेम्प्ट्स लिमिटेड आहेत का, लग्नाचं काय करायचं, गावातून शहरात आलेले किती काळ आणखी पुढचं भाडं आपल्याला भरायचंय, असे अनेक उपमुद्दे सुद्धा त्याला निगडीत आहेत. मग काय करावं? निश्चित माधुरीनी आणि इतरांनी जे मुद्दे मांडलेत हो ते बरोबर आहेत. जर MPSCचं शेड्यूल व्यवस्थित सुरू असेल आणि व्यवस्थित पाळल्या जात असेल तर मला वाटतं हे प्रश्न उद्भवणार नाहीत. परंतु ही गेल्या 1 वर्षापासूनची परिस्थिती अशी आहे की MPSC मध्ये एक चेअरमन आणि एक मेंबर असं स्वरूप आहे. MPSCचं स्ट्रक्चर जर बघितलं तर एक चेअरमन आणि 5 मेंबर्स अशा प्रकारचं स्वरूप असते. आणि प्रत्येक इंटरव्ह्यू करता किमान एक मेंबर तरी त्या इंटरव्ह्यू बोर्डामध्ये असणं आवश्यक असतं. म्हणजे 5 मेंबर आणि एक चेअरमन असे 6 बोर्ड करू शकतात ते. सध्या त्या 6 बोर्डच्या ऐवजी जास्तीत जास्त 2 बोर्डच होतात. त्यामुळे परीक्षेचे इंटरव्ह्यूचा कालावधी खूप मोठा होतो, वाढतो. तसंच प्रत्येक निर्णय जो आहे MPSCचा हा बोर्डामध्ये घेतला जात असतो. MPSCचं स्वरूपच सध्या खूप वीक असल्यामुळे, म्हणजे संपूर्ण पदं भरले नाहीत तिथले मेंबर्सचे. त्यामुळं, आणि 1 वर्षापूर्वी असं होतं की चेअरमनच नव्हते. जवळजवळ मला वाटतं वर्षभर चेअरमनकडे अतिरिक्त कार्यभार अशा प्रकारचा दिलेला होता. त्यामुळे बरीचशी परिस्थिती जी विस्कळीत झाली होती. आणि आता तर कोरोनाचा हा इश्यू निर्माण झालेला आहे. पण तरीही मला वाटते MPSCचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या मुलाखती घेतल्या आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्यसेवा ज्या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांचा खूप आग्रह असतो त्या परीक्षेचा निकाल ते या महिन्यामध्ये निश्चित जाहीर करणार अशी माझी माहिती आहे. MPSCच्या वतीने मी बोलू शकतो. महत्त्वाची गोष्ट करणार आहे. आणि जसं बरोबर आहे कोकाटे सर, आपण तुकाराम जाधव, अर्थात कोकाटे सर मी येते तुमच्याकडे, पण तुकाराम जाधव जी आपल्या बरोबर आहेत. जो प्रश्न मी आनंद पाटलांना विचारत होती तोच तुम्हाला विचारते की तुम्हाला आता कोरोना नंतर
काय समस्यांमध्ये भर पडणार आहे विद्यार्थ्यांच्या असं वाटतं? कारण मुंबई सारख्या शहरात येऊन अभ्यास करणं, तुटपुंजा पैशांमध्ये भागवणं आणि तरीही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणं, हे सगळे प्रश्न असतातच त्यांच्या पुढे, विद्यार्थ्यांपुढे. पण आणखीन काय भर पडणार आहे आता प्रश्नांमध्ये? नाही, मला असं वाटते की हा थोडासा मायनर जरी विषय असला तरी आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. आता अर्थात हे आयोग पूर्व परीक्षेची तारीख किती डिक्लेअर करतं यावरती अवलंबून आहे. कदाचित जर मुलांना आपलं सेंटर बदलायचं असेल आणि तशा प्रकारची सुविधा जर विद्यार्थ्यांनी मागितली तर काय होईल मला माहिती नाही. म्हणजे तो एक भाग आहे. ती भीती एक मनामध्ये असतेच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या, त्यामुळे तो एक भाग आपल्याला बघायला लागेल. दुसरा जो मगाशी मी सांगितलं तुम्हाला की मटेरियल वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं पुण्या मुंबईमध्ये अडकलेलं आहे, तर त्या मटेरियलचं काय करायचं हा एक भाग आहे. पण जसं जसं लॉकडाऊन उठेल मला असं वाटते की विद्यार्थी ते परत येऊ शकतील आणि मग त्यांना त्याला ऍक्सेस मिळेल. हा दुसरा भाग झाला त्यातला. पण जो थोडासा लॉंग टर्म आपण जर विचार केला तर मला वाटतं की जसं या प्रश्नाची एक नकारात्मक बाजू आहे तशीच एक सकारात्मक बाजू पण आपल्याला बघता येऊ शकते की आपण हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सोयी उपलब्ध करून देत आहोत. हा आजचा तुमचा चर्चेचा कार्यक्रम देखील त्याचं एक मी माध्यम म्हणेन. म्हणजे की जरी भलेही विद्यार्थ्यांना शहरामध्ये येता येत नसेल तरी वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध केलेलं आहे. तो मला असं वाटतं की थोडासा काळ त्याला लागेल, पण मला वाटते की विद्यार्थ्यांना त्याचे फायदे पण निश्चित जाणवतील. म्हणजे आता आपल्यासोबत आहेत स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ या मासिकाचे आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आनंद पाटील सर. भारती. आनंद पाटील सर, आतापर्यंत आपण बघितलं की आता इतके वर्ष अशी पद्धत होती की पुण्या मुंबई सारख्या शहरात येऊन मुलांनी राहायचं, क्लासेस करायचे. आता तुम्हाला असं दिसत आहे की हे सगळं बदलणार आहे? म्हणजे क्लासेसची म्हणा किंवा शिकवण्याची पद्धतच बदलेल, अभ्यासाची पद्धतच बदलेल? येस, हे बदल होणार तर आहेच. पण मला जी सगळ्यात गोष्ट मांडायची अशी आहे की बराच प्रसार माध्यमातनं असं बोललं गेलेलं आहे की नोकर भरती बंद होणार किंवा अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्यामुळं संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि मग हा संभ्रम जर समजा विद्यार्थ्यांचा काढून टाकायचा झाला तर आपले माजी उपमुख्यमंत्री RR पाटील साहेबांनी स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती बऱ्याच वेळा सांगितलं होतं की प्रशासनावरचा खर्च हा महसुली खर्च न मानता तो विकासावरचा खर्च मानला पाहिजे. त्यामुळे शासनानं कुठल्याही प्रकारच्या नोकर भरतीला, विशेषतः वर्ग 2, वर्ग 3 किंवा अगदी वर्ग 1च्या ज्या जागा आहेत त्याच्यावर कुठलीही बंदी न आणता जे सध्या जाहीर केलेल्या आहेत त्या सगळ्या पदांची भरती करावी. दुसरा मुद्दा असा आहे की परीक्षा दरवर्षी काय होतंय, नियमितपणे घेतल्या जात नाहीत. एखाद्या वेळेला त्या PSIच्या 2-2 परीक्षा घेतल्या जातात, दुसऱ्या वर्षी ती एका दुसरी सुद्धा परीक्षा घेतली जात नाही. आणि मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे ते निकाल लागणं, भरती करणं ह्याच्यात बराच वेळ जातोय. तर हे सगळं टाळण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर, विशेषतः जे मनुष्यबळ आयोगाकडे आहे, तर आता जवळजवळ गेले 8 महिने 2च सदस्य, एक अध्यक्ष आणि अजून एक सदस्य, ते दोघेच फक्त MPSCचा कारभार चालवतात. म्हणजे एकंदरीत भरतीच्या प्रक्रियेतले. तर त्यामुळं काय होतं, ही दिरंगाई होते. ही जर टाळायची झाली तर मला वाटतं की विद्यार्थी जसे त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या साधनांचा वापर करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे असं प्रयत्न करत आहेत, तसंच इकडे आयोगाने सुद्धा किंवा आयोगाला जे लागणारे जे काय आहे ते सगळं पाठबळ शासनानं पुरवणं मला तरी वाटतं की ते फार महत्वाचं आहे. आणि आता अलीकडच्या काळातली जी काही संकट आली, आता आपण ज्या आता अगदी त्या निसर्ग वादळाच्या ज्या काही बातम्या आपण दिल्या, तर त्या बघितल्यानंतर सुद्धा वाटायला लागलं की इथं त्या गावामध्ये जर पत्रकार पोहोचतात तर तिथं आमचे तलाठी, ग्रामसेवक किंवा प्रशासकीय यंत्रणा त्याच्यापेक्षा जास्त सक्षम असायला पाहिजे. तर हा सगळा जो काही भाग आहे तर बघायचं झालं तर ते भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची माझ्या मते तर कपात करायला नको. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे, परीक्षेची तयारी करताना फक्त एक अर्जदार म्हणून, आपण मगाशी ऐकलं की महेश बडे म्हणाला 35 लाख विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलद्वारे त्या 73,000 भरतीसाठी अर्ज केले होते. झालं काय पुढे त्याचं? तर ती प्रक्रिया बऱ्याच वेळेला त्यात अडथळे आले, मध्ये सुरू झाली, बंद झाली, ते महापोर्टल सुद्धा बंद झालं. तर हा सगळा जो काही बऱ्यापैकी मला तरी म्हणते की खेळ खंडोबा वाटतो मला, तो टाळून विद्यार्थ्यांच्या मध्ये सकारात्मकता, आणि विद्यार्थ्यांचं काम काय आहे, परीक्षेची तयारी करायची. आणि त्यांनी नुसतं उमेदवार किंवा अर्जदार न राहता तर त्या पदासाठीचा मी अतिशय चांगला दावेदार आहे हे सिद्ध करायसाठी त्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. आणि मगाशी आपण जो ऑनलाईनचा मुद्दा मांडला तर त्या याच्यातनं मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की
सध्या विद्यार्थ्यांनी स्वतःवरती जास्त अवलंबून राहिलं पाहिजे. बरं. आत्मनिर्भर शब्द आता जास्त पॉप्युलर झालेला आहे. तर स्वतःला आत्मनिर्भर करत असताना तर ते एक संकल्पना सध्या नवीन निघालेली आहे, डेअर नावाची, DARE. तर त्यातला डी म्हणजे डिजिटलायझेशन चाललेलं आहे. तर त्यात आता वर्क फ्रॉम होम असेल, ऑनलाईन अभ्यास असेल, शिक्षणाची माध्यमं असतील, जरी शाळा सुरू नाही झाल्या तरी शिक्षण सुरू झालेलं आहे. तसंच स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा हे सातत्य आणण्यासाठी झालं तर डिजिटलायझेशन तर आहेच. दुसरं, विद्यार्थ्यांच्या मध्ये तत्परता पाहिजे, ॲजिलिटी आलीच पाहिजे. त्यानंतर रेझिलियन्स म्हणजे काय की टिकण्याची दुर्दम इच्छाशक्ती. बऱ्याच बातम्या ऐकून जो निराशावाद विद्यार्थ्यांच्या मध्ये आलेला आहे तो जर कमी करायचा झाला तो रेझिलियन्स असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधिकारी कसा पाहिजे तर त्याच्याकडे सध्या एम्पॅथी असायला पाहिजे. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचं जे काही स्वप्न बघितलेलं आहे ते साकार करायचं झालं तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये परीक्षेची तयारी करताना सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्रसन्न. बर मी इकडे एक दोन विद्यार्थ्यांकडे याच्याबद्दलच्या कमेंट्स घेऊन येतो, कारण दोन्ही मान्यवरांचं म्हणजे तुकाराम जाधव असतील किंवा आनंद पाटील असतील किंवा कोकाटे असतील यांनी काही एक मुद्दे मांडलेले की विद्यार्थ्यांनी, परीक्षार्थींनी एमपीएससीच्या या गोष्टींकडे कन्सिडर करावं, त्याच्यावरतीही फोकस करावा. ते मुद्दे त्यांना मान्य आहेत का? मी त्याबद्दल जातो. पहिल्यांदा महेश भडे आणि त्यानंतर सुमित कवडे यांच्याकडे. महेश, रेझिलियन्स वाढवा, सहनशक्ती वाढवा, उपलब्ध वेळेचा अधिकाधिक उपयोग करा, काय म्हणणं आहे तुमचं? सर, या मुद्द्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. गेले 4 वर्षापासून एमपीएससी स्टुडंट राईट्स ही राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. त्यांच्या हक्कांसाठी आम्ही झगडतोय. विद्यार्थ्यांना आम्हाला हेच सांगायचं की गेले विद्यार्थी 5 ते 7 वर्ष झालं विद्यार्थी अभ्यास करतायत. म्हणजे आज जर आपण बघितलं तर त्याचे जे महत्वाचे वर्ष असतात तो ज्यावेळेस 32-33 कडे जातो तर त्याच्यानंतर जर त्याला यश नाही आलं तर तो अपयशी होतो आणि पुढे काय करायचं हा त्याच्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. घरचे चिंतेमध्ये होत आहेत आणि बरेचसे उदाहरणं हे पुण्यामध्ये घडलेले आहेत. विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी कुठेतरी बी प्लॅन, बरेचसे अधिकारी सांगतात की बी प्लॅन, पण कुणीच बी प्लॅन वरती बोलत नाही किंवा महाराष्ट्र शासन देखील या विद्यार्थ्यांच्या बाबत कुठेही निर्णय घेत नाही. हे विद्यार्थी यांचा अभ्यास खूप चांगला असतो आणि याबाबत कुठेतरी विचार केला तर या विद्यार्थ्यांनी व्यवसायामध्ये यायला पाहिजे. किंवा आज जर आपण बघितलं, जसं सरांनी मगाशी सांगितलं की आज आपण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुठेही राजकीय व्यक्तींनी ज्या पद्धतीने लीड करायला पाहिजे होती ती लीड केलेली नाही. तर या विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवरती येऊन एक बी प्लॅन म्हणून राजकारणाकडे देखील पाहिलं पाहिजे. एक सक्षम नेतृत्व याच्यातनं उभा राहू शकतं आणि विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास हा एक राज्याच्या विकासासाठी एक खूप महत्वाचा भाग या माध्यमातून होऊ शकतो. सुमित. येस सर, मी पण पूर्णपणे सहमत आहे या मताबद्दल. मी आपलं लक्ष एका गोष्टीकडे केंद्रित करू इच्छितो. ही जी एक्झाम आहे ती जरी 1 वर्ष असलं त्याला प्रिपरेशनसाठी तरी पण ही स्पर्धा फक्त विद्यार्थ्यांसोबत नसते तर ती वेळेसोबतही असते. एक्झॅक्टली. विद्यार्थ्यांना त्यांचं वेळेचं मॅनेजमेंट करून ह्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. कम्पॅरेटिव्हली जे कॉलेजचे एक्झाम असतात त्याच्यापेक्षा याचं नियोजन थोडंसं वेगळं आहे. बरं. तर जी एक्झाम एप्रिलमध्ये होणार होती, विद्यार्थी तो एक गोल ठेवून त्यांचं प्रिपरेशन करत होते आणि त्याच्यानंतर जी एक डेट पोस्टपोन झाली 26 एप्रिल झाली, त्याच्यानंतरही विद्यार्थ्यांनी त्यांच्या लास्ट टाइम रिव्हिजन म्हणा किंवा जे लास्ट मोमेंट प्रिपरेशन असतं त्याच्यामध्ये चेंजेस केले. पण आता जे वातावरण तयार झाले, जी इन्सिक्युरिटी आली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जेवढी इफिशियंटली अभ्यास करण्याची शक्ती असते तेवढं त्या कॉन्सन्ट्रेशननी तेवढं अभ्यास होत नाहीये. बरं. तर मी फक्त आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आणि एमपीएससीला एक आवाहन करू इच्छितो, एक विनंती करू इच्छितो की कृपया आपण ज्याप्रमाणे फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे आहे त्यांची जे परीक्षेबद्दल जेवढं तत्परतेने आणि जेवढं प्रोएक्टिव्हली डिसिजन्स घेत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी जे एमपीएससीचे ऍस्पिरंट आहेत त्यांच्याकडे सुद्धा तेवढंच दक्षतेने लक्ष द्यायला हवं. हे सुद्धा सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. ही परिषद अशा सगळ्या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी, जे मुद्दे आतापर्यंत फक्त एमपीएससीच्या सर्कलमध्ये बोलले जात होते, परीक्षार्थी सिस्टीम, ते सगळे मुद्दे आता आपण समाजासमोर आणि डिसिजन मेकर पर्यंत आणतोय आणि काही ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट सुद्धा होतो, जे आपल्याला शिक्षण परिषदेमध्ये त्याचा निकाल सुद्धा बघायला मिळाला. इथे एक छोटासा ब्रेक घेणार, पण ब्रेकच्या पूर्वी लोकांचे किती सूक्ष्म पातळीला मुद्दे असतात त्याचं अगदी छोटंसं उदाहरण आपले प्रेक्षक अक्षय कर्डिले मांडतायत इकडे की एकतर या एमपीएससी आयोगाला पूर्णवेळ अध्यक्ष आणि इतर सदस्य यांची नियुक्ती नाही. आयोगाच्या परीक्षा झाल्यानंतर प्रथम उत्तर तालिका, मग अंतिम उत्तर तालिका, यामध्ये 2 महिन्याचं अंतर. राज्यसेवा आणि इतर परीक्षा यांच्या पूर्व परीक्षा ते नियुक्तीमध्ये 2-2 वर्ष लागतात.
पुण्या मुंबईमध्ये राहणारे विद्यार्थी आता आपापल्या गावी निघून गेलेले आहेत. आता त्यांनी परत कधी यायचं, पुन्हा घर भाडं, ह्या अगदी छोटे मुद्दे, घर भाडं, वेळ किती द्यायचा, जेवणावर, या मुद्दे कदाचित इतरांसाठी छोटे असतील, पण एमपीएससीची परीक्षा देऊन अटेम्प्ट्स देणारे, काही वर्ष एखाद्या ठिकाणी घालवणाऱ्यांसाठी त्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, जर का ते ग्रामीण आणि गरीब पार्श्वभूमीतून असतील. एक मुद्दा आपण पुढे घेऊन जाणार आहोत. मगाशी एमपीएससीचे माजी अध्यक्ष कोकाटे सर म्हणाले, त्यांनी आपल्याला इनसाइड इन्फॉर्मेशन दिलेली आहे महत्त्वाची, की या महिन्यात रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आणि जर का ते तसं ठरलं तर यूपीएससी प्रमाणेच ऑक्टोबरच्या आसपास प्रिलिम आणि पुढच्या वर्षामध्ये मेन्स असं एक शेड्यूल असू शकतं. मग आपण हे गृहीतक म्हणूयात. गृहीतक हे नेहमीच अनकन्फर्म असतं, म्हणून तर ते गृहीतक असतं. हे गृहीतक घेऊन आपण आता पुढे जाऊयात. भारत, खरं तोच प्रश्न आहे प्रसन्न, की जर खरंच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पूर्वपरीक्षा होणार असं जर मानलं तर जाधव सर, तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? मग आता विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे जर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये परीक्षा द्यायची असेल तर? कारण अजूनही आपण लॉकडाऊन पूर्णपणे काढला गेलेला नाही, मुलं आपल्याच गावांमध्ये आहेत, तर त्यांनी काय करायला पाहिजे? आता सुरुवात कशी करायची? मला असं वाटतं की त्यांच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीमध्ये बरीचशी गॅप पडलेली असणार. जसं अनेक पॅनलिस्टनी सांगितलेलं आहे, मटेरियल उपलब्ध नसणं, त्यांना इमर्जन्सी टाईप त्यांना गावी जावं लागणं वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पुढचा फारसा विचार न करता पूर्वपरीक्षेचं येणारं जे शेड्यूल असेल तर तेच त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट त्यांना करावं लागेल. त्यातला दुसरा एक मार्ग विद्यार्थ्यांचा हा असू शकतो की असा एक भाग राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये सारखा आहे, ज्याला आपण ओव्हरलॅप असं म्हणतो. तर त्या अशा घटकाचा, अभ्यासक्रमातील भागाचा ते विचार करू शकतात आणि त्याच्यावरती ते फोकस करू शकतात. हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा जो आहे, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला होता, की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्याकडे जर लक्ष दिलं तर आता जो काही तुर्तास 1 आठवडा किंवा 2 आठवड्यात त्यांना जो मटेरियलचा तुटवडा आहे तर त्याच्यावरती नक्कीच त्यांना मात करता येऊ शकते. हाच प्रश्न माझा आनंद पाटील सरांना आहे. आनंद पाटील सर, आपण जर म्हणतोय की आता परीक्षा जवळ आली आहे, तर एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? आणि माझा पुढचा प्रश्न हा आहे की आता सुमित आणि माधुरी 2 विद्यार्थी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अनिश्चितता वाढली आहे कोरोनामुळे, खाजगी कंपन्यांमधले जॉब्स जातात आहे, त्यामुळे लोकांचा पुन्हा ओढा एमपीएससी आणि सरकारी नोकऱ्यांकडे वळतोय. तुम्हाला असं काही जाणवतंय? तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते किंवा अशा पद्धतीचं काही दिसतंय, चित्र दिसतंय तुम्हाला असं? मुळात मुद्दा माझा असा की इथे आपण म्हटलं की यूपीएससीची परीक्षा, ज्या पूर्वपरीक्षा ही 4 ऑक्टोबरला होणार आहे. साधारण एमपीएससीचं असं असतं की पूर्वपरीक्षेच्या अगोदर एक साधारण 15 दिवस अगोदर हे एमपीएससीच्या परीक्षा होतात किंवा 15 दिवस नंतर. त्यामुळे मला वाटतं की ह्या 2020मधली राज्यसेवा किंवा गट ब गट क च्या ज्या परीक्षा आहेत तर त्या 2021मध्ये घेऊन जायला नको. त्या काही झालं तरी, आणि सध्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहेत त्या, त्यामुळं विद्यार्थ्यांची तयारी आहेच. त्यामुळं आयोगानं काय करायला पाहिजे, त्यांच्याकडची जी मॅन पॉवर आहे, मगाचा मुद्दा जो परत मी मांडतो, 2 सदस्य आहेत, दोघांच्या ऐवजी इथं सगळे पूर्ण भरले गेले पाहिजेत ना. जर समजा हे कोरम पूर्ण भरला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वेग, कामातला वेग वाढेल आणि एकंदरीत जर आपल्याला बघायला गेलं तर प्रक्रिया हॅशन होईल आणि विद्यार्थ्यांना एक काय म्हणतील एक आत्मबल मिळू शकतं त्याच्यातनं. आता राहिला प्रश्न असा की खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या जातात किंवा कमी होतात, पण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बघा ते स्थलांतरित मजूर किंवा बाकीच्या जे मंडळी आहेत आपल्या राज्यातनं त्यांच्या राज्यात परत गेलेले आहेत. मी मध्यंतरी वाचला आपल्याच ह्याच्यामध्ये की 10 लाखापेक्षा जास्त नवीन नोकरीच्या संधी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द क्लास 4 किंवा क्लास 3, द स्किल्ड मॅन पॉवरच्या संधी आपल्याकडे प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. मगाशी तो महेश बडे जो म्हणाला, एमपीएससी राईट्स स्टुडंट असोसिएशन जे आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्याकडचा जो डेटा आहे ह्या वेगवेगळ्या कौशल्य विकासासाठी किंवा उद्यम निर्मितीसाठी, तर त्याचाही विद्यार्थ्यांना फायदा घेता येतो. आणि विद्यार्थ्यांना जर समजा मोठ्या प्रमाणात आपल्याकडं यश मिळवायचं असेल परीक्षेमध्ये तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट काय असेल तर अभ्यास इतकाच भर त्यांनी कौशल्य विकासावरती द्यायला पाहिजे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतील, विविध क्लासेस असतील. हाच एक मुद्दा फक्त आनंद पाटीलजी घेऊन थोडासा पुढे नेतो. हाच मुद्दा मला घ्यायचा आहे. मी तो तुकाराम जाधवांना विचारेन. तुकाराम जाधवजी, कौशल्य विकसित करण्यासाठी रिसोर्सेसची गरज असते. मला एक मुद्दा, माझ्याकडे एक मेसेज आलेला आहे, नाशिकहून ऋषिकेश पेटकर विचारतायत की यासाठी आम्हाला एकतर आम्ही अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतो, मग कुणाच्या मोफत असतात, गव्हर्नमेंट असतात, लायब्ररीजमध्ये जाऊन आम्ही करतो, किंवा क्लासेसमध्ये आम्ही पैसे देऊन अभ्यासिका लावतो. मग याची आम्हाला काही सोय मिळेल का? आम्हाला कोणी क्लासेसवाले फ्री उपलब्ध करून देतील का? किंवा जे काही फीज असतील त्या कमी करून मिळतील का? याबद्दल काय होऊ शकेल किमान खासगी संस्था चालकांकडून?
हा प्रसन्नजी, मला सांगायला तुम्हाला आवडेल प्रसन्न, की आम्ही हो. गेल्या 2 आपल्याला महिन्यापासून हो हा. तुकारामजी बोला. सर, मी तुकारामजी बोलू? हा नाही, मला सांगायला अत्यंत आनंद होतो की गेल्या 3 महिन्याची आम्ही जी आमची मासिकं काढतो युनिक बुलेटिन, ते बरं. आम्ही ऑनलाईन फ्री उपलब्ध केलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना असेल की आम्ही दरवर्षी वार्षिक अंक काढतो, महाराष्ट्र वार्षिकी. तो देखील आम्ही लॉकडाऊन नंतर इमिजिएटली विद्यार्थ्यांसाठी तो मोफत उपलब्ध केलेला आहे. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे की या संस्थेने आपल्या EPW मध्ये येणारी जी संपादकीय असतात, तर त्या संपादकीयाचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प आपण राबवलेला आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून संस्था म्हणून जेवढं जास्तीत जास्त मटेरियल विद्यार्थ्यांना पुरवता येईल तेवढा आमचा हा प्रयत्न असणार आहे. नक्कीच ती बाब विद्यार्थ्यांसाठी महत्वाची ठरेल. किती वेळ, एक 3-4 मिनिटं असतील ती मी जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांकडे आपण पुन्हा एकदा जाऊया त्यांची शेवटची कमेंट जाणून घेण्यासाठी. मी माधुरीपासून सुरुवात करतो. माधुरी, जर का आपण धरून चालू गृहीतक म्हणून, जसं कोकाटे म्हणाले की या महिन्यात कदाचित निकाल लागेल आणि त्या हिशोबाने बघायचं झालं तर ऑक्टोबरच्या आसपास प्रिलिम MPSCच्या आणि 2021ला मेन्स असू शकतात. मग आता तुम्हाला ही बातमी किंवा किमान ज्याला म्हणतात अफवा खरी ठरावी म्हणून का होईना पण दिलासा वाटेल? हो सर, नक्कीच दिलासा वाटेल. आणि सर जसं म्हणले की या बाजूची, या घटनेची एक सकारात्मक बाजू सुद्धा आहे. ती म्हणजे लकीली आम्हाला खूप सारा अजून वेळ मिळाला आहे. नक्कीच आम्ही तो सदुपयोगात आणू. आणि एक बाब अशी की गोल आणि ड्रीम्स मध्ये खूप फरक असतो. गोल ते टाइम लिमिट असतात आणि ड्रीम्स हे टाइम लिमिट्स नसतात. सो MPSC कडे एकच माझी विनंती आहे की जर लवकरात लवकर त्यांनी एक टाइम टेबल कळवला तर आमच्या गोलकडे आम्ही स्ट्रॅटेजी बनवू शकू. बरं, सुमित तुझी कमेंट शेवटची. येस सर, MPSCने लवकरात लवकर त्यांचं जे उर्वरित वर्षाचं जे टाइम टेबल आहे ते रिलीज करावं आणि कमीत कमी टाइम टेबल रिलीज केल्यानंतर विद्यार्थ्यांना 1 ते 1.5 महिना द्यावा. जसं की तुकाराम सरांनी योग्य पद्धतीने मांडलंय की बऱ्याचशा लोकांकडचं मटेरियल जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी अडकून आहे. बरं. तर मटेरियलचा ऍक्सेस व्हायला त्यांना कमीत कमी 1-1.5 महिन्यानंतरचा कालावधी द्यावा नोटिफिकेशन नंतर एक्झामसाठी. आणि असं म्हणतात की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. तर ह्या क्रायसिसच्या पिरियडमध्ये MPSCने सुद्धा थोडंसं इनोव्हेशन, थोडंसं नाविन्य दाखवून ही एक्झाम प्रॉपर सोशल डिस्टन्सिंगने आणि बाकी सर्व प्रिकॉशन्स घेऊन यावर्षी नक्कीच कंडक्ट करावी. मी आणखी एक कमेंट घेतो आणि त्यानंतर मला जसा वेळ मिळेल तसा मी मान्यवरांकडे जाईन. महेश बडे, तुमची याबद्दलची शेवटची कमेंट. सर्वात प्रथम मी ABP माझाचं आभार व्यक्त करतो की त्यांनी ही परिषद आयोजित केली. एक 2-3 महत्वाचे मुद्दे या परिषदेमध्ये मी घेऊ इच्छितो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 25 वर्षापासून अशी क्लास 2 ची काही पदं आहेत, कामगार निरीक्षक, वजनमापी निरीक्षक, दुय्यम निबंधक, ही पदं भरली गेलेली नाहीत. जवळपास 3,500 जास्त पदं आहेत, ती भरली गेली पाहिजेत. प्रतीक्षा यादीचा मुद्दा आहे, हा MPSCच्या अखत्यारीत येत नाही, पण सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून हे प्रतीक्षा याद्या लवकरात लवकर लागल्या गेल्या आहेत. बरेचसे विद्यार्थी 5-6 वर्षापासून याच्यामध्ये झगडत आहेत आणि फक्त 1 मार्कानी न गेल्यामुळे त्यांच्या प्रतीक्षा यादी होत नाही. डमी प्रकरण जे आहे या संदर्भात महापरीक्षा पोर्टलसाठी त्यांनी जी दुसरी ऑनलाईन यंत्रणा जी वापरत आहेत तर ती न करता सगळ्या परीक्षा या MPSC द्वारे घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1% जे आरक्षण अनाथांसाठी दिले तर त्या संदर्भात देखील काही विद्यार्थ्यांची मागणी ही आमच्याकडे आली होती की त्यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. तर या संदर्भात देखील आयोगाने विचार करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने ही रिक्त पदं भरली गेली पाहिजेत, कारण की विद्यार्थ्यांचे आयुष्याचा हा प्रश्न आहे. याबाबत अर्थात आपण हे सगळे मुद्दे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे जे आपले परीक्षार्थी मित्र हा कार्यक्रम बघतायत त्यांनी भरपूर प्रमाणात कमेंट्स पाठवलेले आहेत. सगळे प्रश्न घेता आले नसले तरी प्रातिनिधिक प्रश्न आपण घेतलेले आहेत. समअप करायचं झालं तर हे काही मुद्दे मी लिहून घेतलेले आहेत. एक म्हणजे परीक्षेचं शेड्यूल वेळेत बसवावं, MPSCचं जे रचना आहे त्याच्यात अध्यक्ष आणि सदस्य, त्यांची निवड, त्यांची पूर्ण नियुक्ती आणि कर्तव्य निश्चिती या गोष्टी लवकरात लवकर व्हाव्यात. तिसरी गोष्ट, परीक्षांचं नियोजन जे काही पुढचं असेल ते लवकरात लवकर डिक्लेअर करावं, किमान त्यांना कल्पना द्यावी, आधीच्या परीक्षांचे निकाल द्यावेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नुसतं परीक्षा डिक्लेअर करणं अपेक्षित नाहीये. तुम्ही यापुढे ज्या काही गोष्टी डिक्लेअर कराल ते त्या शेड्यूलनुसारच त्याला अधेरन्स तुमचं असेल आणि तुम्ही परीक्षा पार पडाल, निवड प्रक्रिया पार पडाल. या गोष्टी प्रामुख्याने या परिषदेतून समोर येत आहेत. हे मुद्दे लोकांच्या समोर आहेत आणि अपेक्षा आहे की निर्णयकर्त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम बघितला असेल. तुमच्या आवाजाला व्यासपीठ देण्याचा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. MPSC परिषद आशा आहे त्याच्यात आम्ही यशस्वी होऊ आणि तुम्हाला त्याची मदत होईल. या कार्यक्रमाला, या परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार आपण वेळ दिल्याबद्दल आणि सगळ्या परीक्षार्थींना शुभेच्छा MPSCच्या परीक्षांसाठी. इथेच थांबूयात. पाहत राहा ABP माझा.